हॅलो एव्हरीवन, समर सीझन चालू आहे आणि प्रत्येक पेशंटकडनं मला विचारण्यात येतं की कुठले कुठले फ्रूट ज्यूसेस आम्ही आमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो. आणि मी अराउंड सगळ्यांनाच ते नाही सांगत असते. तर त्याची कारणं आपण बघणार आहोत. बेसिकली फ्रूट्स नॅचरल आहेत, फ्रूट ज्यूसेस हे फ्रूट्सपासून आपल्याला मिळत आहेत, म्हणून बऱ्याचदा पेशंटकडनं विचारण्यात येतं की विटामिनसाठी आपण फ्रूट ज्यूसेस का नाही ॲड करू शकत. तर बेसिकली आपण बघायला गेलो तर एक फ्रूट आपण ऑरेंजचं एक्झाम्पल घेऊया. एक ऑरेंज आपण जर संपूर्ण खायला गेलो तर आपल्याला अराउंड 15 मिनिट्स लागतात. आणि हेच जेव्हा आपण ऑरेंजचा ज्यूस घेतो तर एका ऑरेंज ज्यूसच्या ग्लासमध्ये कमीत कमी 4 ऑरेंजपासून आलेला ज्यूस असतो. प्रत्येक फळामध्ये स्वतःची अशी साखर असते. प्रत्येक फळाच्या मधल्या साखरेची क्वांटिटी सुद्धा वेगळी असते. फळातली ती साखर आहे, नॅचरल आहे, म्हणून आपण बऱ्याचदा गैरसमज करून घेतो आणि स्वतःसाठी ते खूप जास्त हेल्दी समजतो. पण साखर ही नेहमी साखरच असते. ऑरेंज ज्यूसबद्दल आपण बोलत होतो, तर ऑरेंज ज्यूस आपण अराउंड 30 सेकंड्समध्ये पण संपवू शकतो. तर एक ग्लास ऑरेंज ज्यूसमध्ये आपण बघितलं तर कमीत कमी 22 ते 25 ग्रॅम साखर असते. तर आणि एका कोल्ड्रिंकमध्ये जर आपण बघितलं तेवढ्याच अमाऊंटच्या तर अराउंड 27 ग्रॅम साखर असते. म्हणजे आपण तसं बघायला गेलो तर जवळपास सारख्या प्रमाणामध्ये साखरही असते. आता कोल्ड्रिंकमधली साखर आणि फळांमधली साखर तुम्ही वरतून ॲड केलेली नसेल तरीसुद्धा फळांची जी स्वतःची साखर आहे, जसं मी म्हटलं की ऑरेंज ज्यूसमध्ये जी 22 ग्रॅमपर्यंत असते, तर आपल्या शरीराला त्यातला फरक कळत नाहीये. मग ती टेबल शुगर असेल, सोडामधली साखर असेल की फळांमधली साखर आहे, आपल्या शरीरासाठी साखर ही साखरच असते. तर एवढी सगळी 22 ग्रॅम साखर जी आपल्याकडे अचानक का आलेली आहे, तिचं काय करावं हे आपल्या शरीराला कळत नाही. तो लोड त्याच्यावर येतो आणि मग शरीराला त्याला ती साठवावी लागते आणि शरीराची संपूर्णपणे साखर नियंत्रित करण्याची जी कपॅसिटी आहे ती कुठेतरी डिस्टर्ब होते. मग बऱ्याचदा पेशंटकडनं असं विचारण्यात येतं की मॅडम फ्रूट ज्युसेस तर हेल्दी असतात, तर मग आम्ही का नको घ्यायला, किंवा ते फ्रूट ज्युसेस घेतल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं. तर बेसिकली आपण हे लक्षात घ्यायला लागेल की तुम्हाला फ्रूट ज्यूस घेतल्यानंतर छान का वाटतं, एनर्जेटिक का वाटतं, तर ती फळांमधली जी साखर आहे ती साखर आपल्या शरीरात एकदा गेल्यानंतर शरीरामध्ये डोपामाइन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो, जो की फील गुड हार्मोन आहे. आणि त्यामुळे आपल्याला छान वाटतं, एनर्जेटिक वाटतं. आणि हेच जरा वेळाने की जेव्हा त्या साखरेचं काय करावं हे आपल्याला जेव्हा कळत नाही, त्यावेळी मात्र आपण खूप थकतो. आपली ती सगळी ग्लुकोजच्या पीकमुळे सगळी सायकल डिस्टर्ब होते. मग बरेचदा पेशंट विचारतात की मॅडम साखर तर आपल्या शरीराला गरजेची असते, तर आपण बघितलं की साखर मॅक्सिमम प्रमाणात किती घ्यायला पाहिजे. जर फिमेल्समध्ये घ्यायला पाहिजे तर फिमेल्समध्ये डेली अलाउन्स तिचा 25 ग्रॅमपर्यंत आहे, की तुम्ही 25 ग्रॅमपर्यंत साखर घेऊ शकतात असा त्याचा अर्थ होतो. आणि मेलमध्ये ती 30 ते 35 ग्रॅमपर्यंत आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की 25 ते 30 ग्रॅम साखरेची तुमची रोजची गरज आहे. तसं बघायला गेलं तर रोजची साखर घेणं तुम्हाला अजिबातही गरजेचं नसतं. तुमची रोजची गरज ही 0 ग्रॅम्सची आहे. मॅक्सिमम तुम्ही किती घेऊ शकता, तर फिमेल 25 ग्रॅमपर्यंत, मेल 30 ग्रॅमपर्यंत. म्हणजे तुम्ही एक ऑरेंज ज्यूसचा ग्लास जेव्हा तुम्ही संपवता तेव्हा तुमची डेली रिक्वायरमेंट जी आहे ती संपूर्णपणे संपलेली असते, किंवा त्याच्या पुढे तुम्ही घेऊ शकत नाही. मग बऱ्याचदा लोक विचारतात की मग का नाही, मग त्याची स्मूदी आम्ही घेऊ का. जेव्हा तुम्ही संपूर्ण ऑरेंज खात असता तेव्हा मग त्याच्यातल्या शुगरसोबत तुम्ही त्यातलं फायबर स्ट्रक्चर पण घेत असतात. त्या फायबरमुळे त्याची शुगर जी आहे ती मेंटेन होत असते. पण जेव्हा शुगर ज्यूस पण आपण त्याचा ज्यूस बनवतो, फ्रूट्सचा ज्यूस बनवतो, तेव्हा त्यातलं फायबर जे आहे ते त्यातनं काढून टाकण्यात येतं आणि मिक्सरमध्ये ब्लेंड केल्यानंतर तुम्ही स्मूदी बनवताना त्याचं पोलरायझेशन होतं आणि त्या फायबरचं स्ट्रक्चर चेंज होतं. त्यामुळे तुम्ही फ्रूट ज्यूस घेणार असाल किंवा फ्रूटची स्मूदी घेणार असाल तर दोघांचाही इम्पॅक्ट नियर अबाउट आपल्या बॉडीवर सेम आहे. आजकाल जी डिटॉक्सची कन्सेप्ट आलेली आहे की ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्रूट्सचे ज्यूसेस किंवा फ्रूट्सच्या स्मूदीज इन्क्लूड केलेल्या असतात तुमच्या लिव्हरच्या डिटॉक्ससाठी, तर ही संपूर्णपणे चुकीचे आहे. कारण एक ग्लुकोज जर आपण बघितलं तर बॉडीची इच अँड एव्हरी सेल जी आहे ती ग्लुकोजला युटिलाइज करू शकते. पण फळांमधून येणारं जे फ्रुक्टोज आहे, फ्रूट शुगर आहे,
ती बॉडीमध्ये फक्त लिव्हरच त्याला वापरू शकतो. मग बऱ्याचदा काय होतं की ह्या फ्रूट ज्युसेसमुळे, फ्रूटच्या स्मूदीमुळे एवढी सगळी साखर अचानक शरीराकडे आल्यामुळे लिव्हरला त्याचं काय करावं कळत नाही. मग ती फॅट्सच्या रूपात लिव्हरमध्ये स्टोअर केली जाते. आणि तसं बघायला गेलं तर लिव्हर डिटॉक्स जे आपल्याला करायचं असतं त्याच्याऐवजी एक्झॅक्टली अपोजिट होतं आणि हे फॅट्स जे आहेत ते आपल्या लिव्हरमध्ये साठत जातात, साचत जातात. त्यामुळे आपण ते सगळे अवॉइड करायला पाहिजे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्णपणे फळ खाऊ शकतात. आणि जर मग फ्रूट, याचा अर्थ असा होतो का की तुम्ही फ्रूट ज्यूस कधीच नाही घ्यायचे. तुम्ही घेऊ शकतात, पण जसं की लाडू खाताना किंवा एखादं तुम्ही चिक्की खातायत किंवा दुसरं काहीतरी केक खातायत, तर त्यावेळी तुम्हाला माहिती असतं की याच्यामध्ये शुगर आहे, तर तो कमी प्रमाणात आपण घ्यायला पाहिजे. तसंच फ्रूट ज्युसेस घेताना सुद्धा आपण हे लक्षात ठेवायला हवं की याच्यामध्ये सुद्धा भरपूर शुगर आहे, तर ती घेताना सुद्धा तुम्ही नियंत्रित कमी प्रमाणात आपण घ्यायला हवी. थँक्यू.